धर्मरुची. धर्मरुची नावाचा प्रधान आहे. या सत्यकेतू नावाच्या राजानं आणि बऱ्याच काळापर्यंत राज्य केलं. त्याचं राज्य अतिशय आनंदाचं, त्यानं प्रजेचं पुत्रवत पालन केलेलं आहे. आणि शेवटी भगवंताचं चिंतन करण्याकरिता त्यानं अशा पद्धतीने राज्य मुलांच्या ताब्यात देऊन भगवत चिंतनाकरिता निघून गेले. हे कशाकरिता सांगितलं जातं? प्रत्येक कथा कीर्तनामध्ये सांगितलं जातं. राजाने एवढ्या वर्ष राज्य केलं आणि मुलांच्या स्वाधीन राज्य केलं आणि तो बद्रिकाश्रमाला निघून गेला. हे कशाकरिता? हे आपल्याकरताच आहे. आपल्याला समजून सांगायकरता आहे की आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून राज्य करता आहात, आता तुमचं राज्य त्यांनी वेळ आली असली तर तुमच्या मुलांच्या ताब्यात देऊन टाका आणि तुम्ही भगवंताचं चिंतन करा. पण तसलं होत नाही महाराज आपल्याकडं. हे पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. त्याच्याशिवाय पर्याय नाही महाराज. समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर त्यांनी मुनीर एकांत जीविना न चैंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना सुखम असते विरक्तेषु मुनीर एकांत जीविना. पण एकांतात जीवन जगणारा जो मुनी आहे तोच खऱ्या अर्थानं सुखी राहू शकतो. दुसऱ्या जगात कोणी सुखी नाही. म्हणून कधीतरी एकांतात राहायची सवय पण लावून घेतली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी राजानं आपलं राज्य प्रताप भानूच्या स्वाधीन त्यांनी करून दिलं. प्रताप भानू त्याचा थोरला मुलगा आहे, तो राजा झाला. आणि आरिमर्दन नावाचा जो त्याचा मुलगा आहे तो त्यांनी अशा पद्धतीनं युवराज झालेला आहे. धर्मरुची नावाचा त्यांनी प्रधानपद अशा पद्धतीने सांभाळत आहे. एक दिवशीचा प्रसंग आहे. कालकेतू नावाचा राक्षस आहे. हा कालकेतू नावाचा राक्षस आणि वराहाचं रूप धारण करून त्याच्या राज्यामध्ये आला. प्रताप भानूच्या राज्यामध्ये आला. आणि आल्यानंतर त्यांनी महाराज त्या कालकेतून सर्वांना त्रस्त करायचं ठरवलं. हा प्रताप भानू ज्या वेळेला राजा झाला त्यावेळेला त्यानं विचार केलं की मला एक छत्री राज्य करायचंय, सार्वभौम राजा व्हायचंय. म्हणून त्यानं अनेक राजा राजवाड्यांवर विजय प्राप्त करून घेतला आणि सार्वभौम असणारा राजा त्यांनी झालेला आहे. त्याच्या भीतीनं अनेक राज्य सोडून अशा पद्धतीने निघून गेले होते. आज त्यांनी कालकेतू नावाचा हा राक्षस त्याच्या राज्यामध्ये आला. तो त्यांनी सर्वांना त्रस्त करत होता, वराहाच्या रूपात होता. त्याला मारण्याकरिता प्रताप भानू त्याच्या मागे मागे पळू लागला. तो पळत असताना अतिशय दूर जंगलामध्ये त्यांनी अशा पद्धती विंध्याचलाच्या जंगलामध्ये आणि तो कालकेतू या प्रताप भानूला घेऊन गेला. आता तो गेल्यानंतर त्यांनी कालकेतू तर सापडला नाहीच नाही, पण आपल्या राज्यात यायचा रस्ताच विसरला. तो रस्ताच त्याला प्रताप भानूला सापडेना. मग काय करायचं? मग कुठेतरी आश्रय शोधू लागला. जंगलामध्ये फिरत असताना त्याला एक आश्रम सापडला. तो आश्रम त्यांनी होता कपट मुनींचा आश्रम. त्या मुनीचंच नाव होतं कपट मुनी. हा कपट मुनी उगीच नव्हता. या प्रताप भानूनं ज्या वेळेला त्यांनी सार्वभौम राज्य करण्याकरिता अनेक राजांना हरवलं त्यावेळी एक राजा त्याचं राज्य सोडून जंगलात जाऊन बसला होता आणि नाईलाजाच तो राज्य सोडून त्याला आश्रम करून त्यांनी राहावं लागलं होतं. हा कपटी असणारा राजा आहे. या राजानं ओळखलं हाच तो प्रताप भानू आहे, ज्यानं मला त्यांनी वनवन भटकायला लावलेलं आहे. याचा बदला घेतला पाहिजे. या कपट मुनीनं कपट केलं आणि कपट करून अशा पद्धतीनं त्याला सांगितलं, हे बघा माझं नाव आहे एकतनू. प्रताप भानूला खोटं सांगितलं. तो आश्रयाकरता गेला, पाणी पिण्याकरिता गेला, पाणी पिलेला आहे. त्याला सांगितलं त्यांनी माझं नाव आहे एकतनू. ब्रह्मदेवानं सगळ्यात आधी माझी निर्मिती केली. सगळ्यात आधी त्यांनी मी जन्माला आलो मी तेव्हापासून आहे. ब्रह्मदेवानं सृष्टी जेव्हापासून केली तेव्हापासून. सगळं खोटं बोलतोय मला. म्हणून मी तपस्वी आहे, तुझे सगळे मनोरथ मी पूर्ण करू शकतो. तुला काय पाहिजे सांग. आता साधूनं जर विचारलं तुला काय पाहिजे सांग, आपण काय म्हणलं पाहिजे? एखादा साधू प्रसन्न झाला आणि तो जर म्हणला मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे सांगा. खरं तर आपण म्हणावं महाराज अतिशय दुर्लभ आहे भगवंताची भक्ती, ती भक्ती मला द्या. अतिशय दुर्लभ आहे भगवंताचं प्रेम, ते प्रेम मला प्राप्त करून द्या. अतिशय दुर्लभ आहे भगवंताचं दर्शन, ते दर्शन मला प्राप्त करून द्या. पण हे कोण म्हणू शकतो? जो पारमार्थिक आहे भगवत दर्शनाकरिता निघालेला तो. पोट भरू म्हणू शकत नाही. जे पोट भरायकरताच त्यांनी निघालेले आहेत ते त्यांनी कधीच देव जरी प्रसन्न झाला, साधू प्रसन्न झाला तरी पण त्यांच्यासमोर हे मागू शकत नाहीत. म्हणून त्यांनी महाराज हा राजाचा आहे, हा संसारी आहे. या राजानं त्यांनी महाराज साधू प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं कळालं नाही. त्यांना अमरत्वाचं वरदान मागायला पाहिजे होतं. त्यानं भगवत दर्शनाचं त्यांनी मोक्षाचं वरदान मागायला पाहिजे होतं. त्यानं त्यातलं काहीच मागितलं नाही. त्यानं सांगितलं मला म्हातारपण कधीच येऊ नये असं वरदान द्या. हा प्रताप भानू म्हणला त्या एकतनूला, म्हणजे तो कपटी असणारा जो त्यांनी कपट मुनी आहे त्याच्यासमोर सांगितलं मला त्यांनी म्हातारपण येऊ नये असं वरदान द्या. म्हातारपण कोणालाच नको वाटतं महाराज, कोणी असू द्या. प्रत्येकाला असं वाटतं की म्हातारपण नको, आपण त्यांनी कायमस्वरूपी तरुण असलो पाहिजे. किती तरुण होण्याचा प्रयत्न केला तरी पण जरा थांबत नसते महाराज. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी ती त्यांनी तिचं काम करतच असते. आपण किती काळापर्यंत त्याला विरोध करत राहिलो तरी पण ते येतच राहणार आहे. केस पांढरे झाल्यानंतर आपण काळे करू शकतो, थोड्या वेळ त्यांनी राहतील. डोळ्याची नजर कमी झाल्यानंतर आपण चष्मा घालू शकतो, कानाला ऐकायला कमी झाल्यावर आपण त्याच्यात मशीन घालू शकतो.
दात जर पडून गेले तर आपण बचळी कवळ बसू शकतो, या सगळ्या गोष्टी करू शकतो, पण म्हातारपणाला थांबवू शकत नाहीत महाराज. ते येणारच आहे, ते त्याचं काम त्यांनी करणारच आहे. म्हणून कोणालाच वाटत नाही मी म्हातारं व्हावं. म्हणून राजाला पण वाटलं मी म्हातारा होऊ नये. त्यानं वरदान मागितलं की मी म्हातारा होऊ नये. मग काय करावं? त्या एकतनूनं सांगितलं, हे बघा मी तुम्हाला ते वरदान देतो, पण तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. म्हणे काय? तुम्हाला ब्राह्मणाचा वेश घेऊन ब्राह्मणांना भोजन घालावं लागेल, ब्राह्मणांना जेव घालावं लागेल. म्हणे ठीक आहे, मी तुम्हाला त्याने तुमच्या राज्यामध्ये घाईघाईनं पोहोचवतो आणि मी त्याने दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो. तुम्ही जा, ब्राह्मणांना निमंत्रण द्या आणि ब्राह्मणांना बोलून त्यांनी ब्राह्मण भोजन अशा पद्धतीने करा. राजा त्याच्या राज्यामध्ये जाऊन पोहोचला. यानं त्याला रस्ता दाखवलेला आहे आणि तो त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्यानं ठरवलं ब्राह्मणांना भोजन द्यायचं. अनेक ब्राह्मणांना बोलावलं आणि ब्राह्मण भोजनाची तयारी केली. आचार्य आलेला आहे स्वयंपाक करण्याकरिता. काय झालं? जो कालकेतू नावाचा राक्षस होता, ज्याच्या मागे राजा पळत होता, या कालकेतू राक्षसानं त्यांनी महाराज आचार्याचं रूप धारण केलं आणि जो ओरिजिनल आचार्य पकडला, एका गुहेमध्ये डांबून ठेवला. आणि हा कालकेतूच अशा पद्धतीने आचार्य झाला आणि त्यानं स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि हरणाचं मांस त्या स्वयंपाकात टाकलं. सगळे ब्राह्मण आले. ब्राह्मण अशा पद्धतीने जेवण करण्याकरिता बसले आणि आता जेवायला सुरुवात करणार इतक्यात आकाशवाणी झाली, हे जेवण करू नका, हे भोजन त्यांनी घेतल्यानंतर धर्म भ्रष्ट होईल, याच्यामध्ये हरणाचं मांस आहे. असे शब्द ऐकल्याबरोबर सगळे ब्राह्मण रागावले. महाराज तुम्ही ऐकता सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगता. एखादा जर व्रतस्थ असला आणि आपण हट्ट करून जर त्यांनी आपल्या हट्टाकरिता त्याचं व्रत मोडत असलो तर त्याचं पातक ज्याचं व्रत मोडलं त्याला लागत नाही, ज्यानं व्रत मोडलं त्याला लागत असतं. हे लक्षात ठेवा मी काय सांगतो. मग ब्राह्मण जर त्यांनी जेवले असते तर ब्राह्मणांना पातक नव्हतं, ज्यानं जेव घातलं त्याला पातक अशा पद्धतीने होतं. म्हणून त्यांनी जर कोणाचं व्रत असेल तर जाणीवपूर्वक कोणाचं व्रत त्यांनी मोडू नका. बरेच महात्मे असे असतात ज्यांच्या अंगाला स्पर्श करायचा नसतोय, ते त्यांनी व्रत करून असतात की मला कोणाला स्पर्श करायचं नाही, पण माणसांची घाई होती महाराज, नाही आपण हातच लावला पाहिजे. मग हात लावला पाहिजे म्हणल्यानंतर लगेच ताबडतोब त्याला स्पर्श करण्याकरिता जातात. पण त्याचं व्रत आहे महाराज ते की कोणाला स्पर्श करायचं नाही. आपण जर बळजबरी त्याला स्पर्श केला तर त्यांनी त्याचं पातक आपल्याला लागतं. आपल्याला वाटतं पुण्य आपण प्राप्त करणार, पुण्य प्राप्त होत नाही, पातक लागतं. महत्वाची गोष्ट आहे. मंदिरामध्ये देवापर्यंत जर आपण जाण्याचा प्रयत्न केला, काही मंदिरात असं ठरलेलं असतं की त्या देवतेला दुरून नमस्कार करायचा. आपल्याकडे नाही, आता पांडुरंगाचं दर्शन त्यांनी सर्रास आहे. पण उत्तरात जर तुम्ही झालं, उत्तर प्रांतामध्ये, तर देवाचं दर्शन हात लावून नाही, दुरूनच नमस्कार आहे. तिथं पडदे लावलेले असतात. भगवान खाना खा रहे, भगवान विश्राम कर रहे, दुपारच्या वेळेला पडदे लावून घेतात. दर्शन घ्यायचं असलं तर दुरून तुम्ही जर गोकुळात गेला तर त्याच्यापेक्षा वेगळंच आहे. तुम्हाला आधी खाली बसायला लावतात, मग तुम्हाला रांगायला लावतात, रांगत रांगत या म्हणतात, मग तोपर्यंत पडदे बंद करून घेतात, मग थोड्या वेळाने परत पडदे अशा पद्धतीने उघडतात, मग थोड्या वेळ देव दाखवतात, दुरूनच नमस्कार करायचा. का बरं असं असेल? त्या देवताच अशा आहेत की ज्या अतिशय त्यांनी महाराज पूजा वगैरे करून सुचिरभूत रीतीने त्यांनी पूजा करून त्या ठेवलेल्या आहेत. त्यांना जर स्पर्श केला तर ते योग्य नाही. म्हणून दुरून नमस्कार करणं हे महत्वाचं. पण माणसाचा अट्टहास असतो, हात लावला पाहिजे. पण हात लावण्याकरिता लोक त्यांनी अट्टहास करतात. म्हणून कुठून कसे आपण त्यांनी येतो, आपण सुचिरभूत नसतो. लघवीला गेलं तर त्यांनी मनगटापर्यंत हात धुवावेत, घोट्यापर्यंत पाय धुवावेत, 4 वेळेला पाण्यानं गुळणा करावा. बहिर दिशेला जर जाऊन आले तर गुडघ्यापर्यंत पाय धुवावेत, कोपरापर्यंत हात धुवावेत, 8 वेळेला पाण्याने गुळणा करावा. असलं सुचिरभूत जर आपल्याला राहता येत नसलं आणि कसे पण आपण गेलो आणि देवाला डायरेक्ट हात लावला तर आपल्याला पुण्य लागेल का पाप लागेल? पाप लागेल ना महाराज. पण आपलं तर जर जीवन सुचिरभूत नसलं तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अट्टहास करायचा नाही, मर्यादित राहायचं. म्हणून त्यांनी महाराज आता हे भोजन करायचं आहे, ब्राह्मणांना भोजन त्यांनी खाऊ घालायचं आहे. आणि ते भोजन खाऊ घालत असताना त्याच्यामध्ये हरणाचं मांस टाकलं. आकाशवाणीने धर्म सांभाळा म्हणून त्यांनी सांगितलं जेवण भोजन करू नका, हे भोजन कराल तर धर्म भ्रष्ट होईल. ब्राह्मण रागावले. रागवलेल्या ब्राह्मणाने त्यांनी अशा पद्धतीने प्रताप भानूला शापच देऊन टाकला. राजा, कपट करून आम्हाला अशा पद्धतीने हे भोजन देतो आहेस, तुला त्यांनी शाप देतो. 1 वर्षामध्ये त्यांनी तुझ्या कुळातलं कोणीच शिल्लक राहणार नाही आणि सर्वांना राक्षस कुळात जन्म प्राप्त होईल. म्हणजे सगळ्यांना राक्षस होण्याचा शाप देऊन टाकला महाराज एका चुकीमुळं. दुसऱ्यांदा पुन्हा आकाशवाणी झाली. राजाचा काही दोष नाही, हा संगतीचा परिणाम आहे. हे संगतीमुळे त्यांनी बिघडलेला आहे. पुन्हा आकाशवाणीने सांगितलं आणि मग मात्र त्यांनी ब्राह्मणांना दया आली. मग ब्राह्मणांनी सांगितलं, राजा, जरी तुला त्यांनी शाप दिला असला तरी सुद्धा हे प्रताप भानू, तू पुढच्या जन्मामध्ये त्यांनी राक्षस जरी झालास तरी तू रावण होशील. जो त्यांनी त्याचा भाऊ आहे आरिमर्दन, तो कुंभकर्ण होईल.
आणि जो त्यांनी त्याचा धर्मरुची नावाचा प्रधान आहे तो विभीषण होईल आणि प्रत्यक्ष भगवान तुमचा उद्धार करण्याकरिता अशा पद्धतीने येतील असा ब्राह्मणांनी त्यांनी आशीर्वाद देऊन टाकला. आणि म्हणून त्यांनी महाराज तेच तिघे प्रताप भानू अरिमर्दन आणि धर्मरुची हे तिघे त्यांनी महाराज आसुर कुळामध्ये राक्षस कुळामध्ये जन्माला आले आणि त्यांना मारण्याकरिता भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. आणि 5 कारणं त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या प्राकट्याचे वर्णन करून सांगितले. हे 5 कारणं त्यांनी श्रवण केल्यानंतर पार्वतीला मोठं समाधान वाटलं. म्हणे सांगा भगवान कशा पद्धतीने प्रगट झाले, कुठे प्रगट झाले ते मला ऐकायचं. सांगितलं. आधी त्यांनी प्रभूंचं प्राकट्य सांगण्याच्या आधी रावणाचं त्यांनी अशा पद्धतीने वर्णन करून सांगतो. रावण म्हणजे अंधार आहे महाराज आणि श्रीराम म्हणजे त्यांनी प्रकाश आहे. तो त्यांनी प्रकाश वर्णन करून सांगायचं असेल तर आधी अंधार सांगावं लागेल. जर अंधारच नसेल तर प्रकाशाला काय किंमत येईल. हा उजेड त्यांनी दिसतोय, या उजेडाची महती हे डेकोरेशन त्यांनी दिसतंय फार लखलखाट सर्वत्र पाहायला मिळतोय. या लखलखाटाला किंमत कधी येईल, जेव्हा अंधार असेल तेव्हा. जर अंधारच नसला तर या प्रकाशाला काय किंमत आहे. म्हणून त्यांनी महाराज प्रकाशाला किंमत अंधारामुळे येत असते. या नियमानुसार त्यांनी रामाला किंमत जर त्यांनी यायची असेल तर आधी रावण सांगावं लागेल. पण अंधार आधी सांगितलं आणि मग त्यांनी महाराज प्रकाश सांगायचा. या नियमानुसार रघुकुलाचा सूर्य असणारा राम प्रगट होणार आहे, पण रावण रूपी अंधार आधी सांगायला सुरुवात केली. हा रावण त्यांनी मोठा दुराचारी आहे महाराज. विश्रवा नावाचे ऋषी आहेत. त्यांच्या एका पत्नीपासून कुबेर नावाचा मुलगा झालेला आहे. हा कुबेर म्हणजे यक्ष आहे, जो भगवान शंकराचा मित्र आहे. कुबेराच्या नगरीचं नाव आहे अलकापुरी. कैलास पर्वताच्या पायथ्याला अलकापुरी नावाची नगरी आहे आणि कुबेर तिथं वास्तव्य करतोय. याच विश्रवा नावाच्या ऋषींना आणि दुसरी पत्नी आहे, तिचं नाव आहे केकसी. ही राक्षस कन्या आहे केकसी. या केकसी पासून त्यांनी 3 मुलं झालेली आहेत. त्या 3 मुलांची नाव आहेत महाराज रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. हे तिघे अशा पद्धतीनं ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले, पण त्यांची माता राक्षस आहे केकसी, म्हणून त्यांनी राक्षसही म्हणवले गेले. म्हणून अशा पद्धतीने राक्षसी प्रवृत्तीने त्यांनी राहू लागले, मोठे झालेले आहेत. त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली, ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रत्यक्ष प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर ओम ब्रह्मदेवाय नमः रावणानं तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रगट झाल्यानंतर विचारलं काय पाहिजे तुम्हाला सांगा. रावणानं सांगितलं मला अमर करून टाका. ते म्हणले अमर कोणाला करता येत नाही, मग दुसरं काहीतरी वरदान मागून घ्या. मग त्याने सांगितलं आम्ही असे पण राक्षस आहोत, मग आमचं खाद्य जर काय असेल तर त्यांनी वानर मनुष्य हे आमचं खाद्य आहे, म्हणून पशु त्यांनी आमचं खाद्य आहेत. म्हणून अशा पद्धतीने वरदान मागून घेतलं की मला जर मृत्यू व्हायचा असेल रावण म्हणला तर त्यांनी अशा पद्धतीने वानरांच्या हातानं आणि मानवाच्या हातानं माझा मृत्यू व्हावा, असा त्यांनी महाराज दुसऱ्या कोणाकडून माझा मृत्यू होऊ नये असं वरदान रावणानं मागून घेतलं. म्हणजे मानवाच्या हातानं मृत्यू व्हावा असं वरदान त्यानं स्वतःच मागितलेलं होतं. यानंतर त्यांनी कुंभकर्णाला विचारलं तुला काय पाहिजे सांग. त्यानं सांगितलं मला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जागृती पाहिजे. 6 महिन्याची झोप मागून घेतली महाराज. तामसी वृत्ती आहे, ज्याला झोप जास्त येते ना तो तमोगुणी. तमोगुणाचं लक्षण आहे झोप येणं. आम्हाला फार जास्त झोप येते महाराज, काय करावं. ती झोप आटोपतच नाही, फक्त कथेत येत नाही तर सगळ्या ठिकाणी येते. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीची झोप आहे. ती झोप म्हणजे तमोगुण आहे महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यानं झोप मागून घेतली. 6 महिन्यांची झोप त्यांनी मागितली. यानंतर विभीषणाला विचारलं तुला काय पाहिजे सांग. विभीषण त्यांनी धर्मात्मा आहे, तो त्यांनी भगवंताचं भजन पूजन करणार आहे, भक्ती करणार आहे. या विभीषणानं त्यांनी महाराज भक्तीचं दान मागितलं. हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. त्याच्या अंतकरणातली ती भूमिका आहे. अखंड त्यांनी संतांचा संग व्हावा आणि मला भगवंताची आठवण व्हावी. हे अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. मज दे तयांची संगती, मज दे तयांची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती. तुझ बाणानी कंटाळा, बाणी कंटाळा, तुझ बाणी कंटाळा, बाणी कंटाळा. पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई, पडोनी
तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझं मन आणि कंटाळा अखंड ज्याला भगवंताची प्रीती आहे त्याची संगती मला प्राप्त व्हावी म्हणून अखंड भगवंताची भक्ती मागितली. ही भक्ती दुर्लभ आहे महाराज. ती बिभीषणानं अशा पद्धतीने मागून घेतली. रावणाला त्यांनी महाराज उन्माद प्राप्त झालेला आहे. त्यानं त्रैलोक्यावर राज्य करायचं अशा पद्धतीने ठरवलं म्हणून त्यांनी उन्मत्त झालेला आहे. तपश्चर्येनं वरदानानं त्यांनी उन्मत्त झालेला हा रावण यानं सर्वांना त्रस्त करायला सुरुवात केली. खरं तर त्यांनी अशा पद्धतीने लंका नावाची सोन्याची नगरी आहे ही कुबेरानं मय दानवा करून तयार करून घेतली होती. मय दानवानं तयार केलेली ही नगरी आहे लंका नगरी, सोन्याची लंका आहे. ही कुबेराकडून त्यांनी हिसकावून घेतली. खरं तर कुबेरानं ही नगरी भगवान शंकराला देण्याकरिता तयार केली होती महाराज. भगवान शंकराकरिता लंका नगरी तयार केली होती. दिली सुद्धा भगवान शंकराला. अशी पोटकथा सांगतात, ही रामायणात नाही, आमच्या भाऊंच्या तोंडून त्यांनी ऐकली होती. ती ऐका. ते म्हणायचे की रावणाला त्यांनी अशा पद्धतीने ह्या लंकेचं वास्तुशांती करण्याकरिता बोललो होतो. चांगला ब्राह्मण म्हणून, अतिशय श्रेष्ठ ब्राह्मण आहे म्हणून त्याची वास्तुशांती करण्याकरिता भगवान शंकर आणि पार्वती अशा पद्धतीनं आणि दोघे वास्तुशांती करण्याकरिता बसले. रावण त्यांनी पूजा करण्याकरिता आला. सगळी पूजा त्यांनी संपन्न झाली. मग विचारलं, भोदेव तुम्हाला काय दक्षिणा दिली पाहिजे? मग त्यानं सांगितलं, खरंच देणार आहात का? म्हणे खरंच देणार आहे. मग दक्षिणा जर देणार असली तर ही नगरीच मला देऊन टाका. काय भोळा भाबडा देव महाराज शंकर त्यानं ती नगरीच रावणाला देऊन टाकली. म्हणून अशा पद्धतीने सगळ्यात भोळा भोळ्यांचा चक्रवर्तीच आहे महाराज, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ते असं आपण त्यांनी म्हणतो. लंका नगरीच रावणाला देऊन टाकली. ही लंका नावाची नगरी त्यांनी मैदानवानं तयार केलेली आहे आणि ती त्यांनी कुबेरानं अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. म्हणून कुबेराची त्यांनी महाराज ही लंकाच त्यानं आपलीशी करून घेतली. यानंतर कुबेराचं सगळं धन त्यानं लुटलेलं आहे रावणानं. सावत्र भाऊ आहे त्याचं धन अशा पद्धतीने लुटून घेतलं. कुबेराजवळ त्यांनी विमान आहे. त्या विमानाचं नाव आहे पुष्पक विमान. पुष्पक विमान म्हणजे आता लोक त्यांनी विमानाला नावं ठेवायच्या आधी ते म्हणायचे हे काही सांगतात विमान आहे, विमानात त्यांनी बसून जातात, देवदेवतांना विचरण करतात. अरे आमचं विमान पाहूनच तुम्ही विमान तयार केलं. विमान ही संकल्पनाच आमच्यापासून तयार झाली. सरळ गोष्ट आहे महाराज. म्हणून ऋषीमुनींनी शोध लावले. महाराज तुम्हाला काय माहिती? आता तुमच्या दुर्बिणी निघाल्या. मग दुर्बिणीत तुम्ही पाहून सांगा लागले हा ग्रह आमका आहे, तो ग्रह तमका आहे, त्याचं एवढं त्यांनी अंतर आहे, फलाना आहे. हे सगळं तुम्ही आता सांगायला लागले. व्यासदेवांकडे कोणती दुर्बीण होती? ते म्हणले ब्रह्मा मुरारी स्त्रीपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्य गुरुश्य शुक्रश्य शनी राहू केतवा सर्वे ग्रह शांतिकरा भवंतु. कोणती दुर्बीण आहे महाराज व्यासदेवांकडे? त्यांनी गुरु सांगितला, शुक्र सांगितला, बुध सांगितला, मंगळ सांगितला. हे सगळेचे सगळे ग्रह त्यावेळेला सांगितले महाराज. या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज त्यांनी आधीच सांगून ठेवलेल्या. तुम्हाला आता दुर्बिणी भेटल्या. हे आमचं पाहून आकाशवाणी म्हणे आकाशवाणी होत असते कारण काहीतरी बावळटपणा सांगता. मग ही आकाशवाणी त्यांनी आकाशवाणी शब्द ऐकूनच आकाशवाणी केंद्र तयार झाले. महत्वाचा विचार आहे. म्हणे ते ध्यानस्थ बसले त्यांना इथून तिथलं त्यांनी दिसलं दूरदर्शन. अरे आम्ही दूरदर्शन तुमच्या समोर आधी सांगितलं म्हणून तर तुम्ही दूरदर्शनाची संकल्पना पोटात घेतली. मग लोकांच्या समोर दूरदर्शन अशा पद्धतीने सांगायला सुरुवात केली. म्हणजे विज्ञान कितीही पुढे गेलं असलं आज तरी सुद्धा या विज्ञानाला जरा मागे वळून पाहिलं तर ऋषीमुनीने आधीच त्याचे शोध लावून ठेवलेले आहेत महाराज. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने पुष्पक नावाचं विमान, हे विमान कुबेराचं विमान आहे. ते विमान सुद्धा रावणानं त्यांनी हस्तगत करून घेतलं. बलाढ्य असणारा हा रावण आहे. यानं बळजबरीने ते विमान आपलं त्यांनी करून घेतलेलं आहे. यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं पाताळामध्ये असणाऱ्या राजकन्यांचं अपहरण त्यांनी अशा पद्धतीने केलं. अनेक पत्नी त्याला झालेल्या आहेत. यानंतर त्यांनी धर्म समाप्त करून टाकला. म्हणजे धर्माची घडी पूर्णपणे मोडून टाकली महाराज. धर्मानं वागणाऱ्या लोकांच्या विरोधात रावण त्यांनी प्रत्यक्ष उभा राहावं लागलं. रावण हा प्रकांड पंडित आहे पण तरी सुद्धा स्वतःचं साम्राज्य स्थापन करण्याकरिता त्यांनी धर्मावर आघात करू लागला. धर्माची घडी मोडली. यज्ञ समाप्त करून टाकले. यज्ञाचा विध्वंस रावण अशा पद्धतीने करू लागला. कुठेच यज्ञ पाहायला भेटेनात. आश्रमांमध्ये आग लावून देऊ लागला. ऋषीमुनींचा छळ करू लागला. साधू संतांचा अपमान करू लागला. देवदेवतांना बंदीखान्यात टाकू लागला. यानं गोशाळेला आग लावून दिली. गोमातांची हत्या करू लागला. राक्षसी प्रवृत्तीने त्यांनी वागतोय. सर्व देवदेवता बंदीखान्यात अतिशय व्याकुळ झालेले आहेत. यानं भगवान शंकराचं त्यांनी अशा पद्धतीने भजन केलेलं आहे. भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकराचा जो कैलास पर्वत आहे यानं स्वतःच्या बाहुबलानं 3 वेळेला उचलला म्हणतात. एवढा बलाढ्य असणार हा रावण. एवढं बळ त्याच्याकडे अशा पद्धतीने आलेलं आहे. त्याला त्यांनी कुंभकर्णासारखा भाऊ आहे. त्याला मेघनादासारखा
अक्षय कुमारासारखा त्यांनी पुत्र आहे, बलाढ्य असणारे हे पुत्र आहेत महाराज. दुर्मुख, अकंपन, वज्रदंत, धूम्रकेतू, अतिकामासारखे त्यांनी अशा पद्धतीने बलाढ्य योद्धे त्याच्याजवळ आहे. असा असणारा हा रावण बलाढ्य त्यांनी महाराज झालेला आहे. तो सर्वांवर राज्य करू लागलेला आहे, सर्व लोकांना त्रस्त करून टाकलेला आहे. रावणाच्या चालण्यानं पृथ्वी सुद्धा हलत होती म्हणतात. असा बलाढ्य असणारा हा रावण आहे. एकट्याचीच लोकसंख्या जर पाहायचं ठरलं नुसत्या रावणाची तर 3,05,000 एवढे त्यांनी त्याच्या परिवारातले लोक होते. त्याच्यानंतर त्याला 80,000 बायका होत्या, 80,000 बायका. त्याच्यामध्ये 1,00,000 त्याला त्यांनी मुलं आहेत आणि 1,25,00,000 नातू आहेत. आपल्याला 1-2च असतात, पण आपल्याला वाटतं आपलं काहीतरीच झालेलं आहे. थोडेसे त्यांनी नातू, थोडंसं त्यांनी परिवार जर आपला झाला की आपल्याला असं वाटतं बस आपल्याला काहीतरी मिळालं. एवढे नातू आहेत महाराज राव. म्हणून तर साधू संतांना त्याचंच उदाहरण द्यावं वाटलं. ते म्हणले तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने एवढी मोठी संपदा पण त्याला काही बरोबर नेता आलं नाही. म्हणून अशा पद्धतीने रावणाचं हे वर्णन करून सांगितलं. पण 1 नंबरचा त्यांनी अशा पद्धतीने भगवान शंकराचा भक्त आहे महाराज. मयदानवाची असणारी कन्या मंदोदरी, हिच्याबरोबर त्यानं विवाह केला होता. ती त्याची प्रमुख असणारी राणी रावणाची मंदोदरी. यानं त्यांनी भगवान शंकराची उपासना करण्याकरिता त्यांनी रात्रंदिवस उपासना करत होता. भगवान शंकराची सेवा करण्याकरिता 14 लोक नियुक्त केले होते. म्हणून 14 लोक सतत भगवान शंकराच्या सेवेत होते, रावणानं लावलेले. याने 1,000 त्यांनी ब्रह्मकमळ आणि भगवंताला भगवान महादेवाच्या पिंडीवर त्यांनी वाहावे. एक दिवशीचा प्रसंग आहे. सगळी कमळं आणली पण 1 कमळ कमी पडलं आणि पूजा तर सुरू आहे. ऐन वेळेला त्यांनी कमळ कुठून आणावं म्हणून त्यांनी प्रश्न पडला आणि पूजा तर खंडित होऊ द्यायची नाही. रावणानं स्वतःचं मस्तकच तोडलं महाराज. शिरकमल भगवंताच्या पिंडीवर त्यांनी अशा पद्धतीने अर्पण केलं. भगवान शिव प्रसन्न झाले, प्रत्यक्ष प्रगट झाले. रावणा तुला काय पाहिजे सांग. दिव्य असणारा भगवान शिव प्रत्यक्ष अशा पद्धतीने प्रगट झाला. एवढं सामर्थ्य त्यांनी रावणाचं होतं. 1 मस्तक तू मला दिलेलं आहेस. भगवान शंकरानं सांगितलं मी तुला याच्या बदल्यात 10 मस्तकं देतो. म्हणून रावणाला दशानन असं नाव त्यांनी पडलं. त्याला 10 मस्तकं प्राप्त झाली. 1 त्याने शिरकमल वाहिलं. म्हणून महादेवाच्या समोर दर्शनाला जातानाचे काही नियम असतात महाराज. त्या नियमांमध्ये हा पण एक नियम आहे. काय नियम आहे? दर्शनाला गेल्यानंतर तुम्ही तुमचं डोकं पिंडीवर टेकवायचं नाही. हे पिंडीवर टेकवणं म्हणजे शिर हे कमल आहे आणि हे शिरकमल मी तुला वाहतो आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तुमच्या लक्षात येतं का मी काय सांगतो ते? म्हणून जर तुमच्या धमक असली हे शिरकमल त्याला वाहायची तर डोकं पिंडीवर ठेवायचं. नाही तर काय करायचं? पिंडीला हात लावायचा आणि कडीने असणारी जी योनी आहे त्याला योनी म्हणतात, त्याच्यावर हे आपलं कपाळ अशा पद्धतीने टेकवायची. ती पार्वती आहे. म्हणून त्यांनी दर्शन घेतानाचे आता तुम्ही बऱ्याच वेळेला दर्शनाचे नियम ऐकलेले आहेत. परत त्यांनी परत सांगितल्यानं वायाला जात नाहीत, ऐका. म्हणून आधी त्यांनी शिवालयात दर्शन घेत असताना आधी नंदीचं दर्शन घ्यावं लागतं. मग नंदीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आता शिवालय म्हणजे अष्टांग योग आहे महाराज. आधी 5 पायऱ्या असतात, मग परत 5 पायऱ्या असतात. यम नियम, 5 यम, 5 नियम, यम नियम. आसन, नंदी म्हणजे आसन आहे, आसन. प्राणायाम म्हणजे कासव जे आहे ते प्राणायाम. त्याच्यानंतर मग जी घंटा आहे तो प्राणायाम, कासव आहे तो प्रत्याहार. अशा पद्धतीने प्राणायाम, प्रत्याहार. त्याच्यानंतर गणपती बाप्पा असतात चौकटीवरती, ती त्यांनी धारणा. मग पार्वती पाहायला मिळते आतमध्ये, ते ध्यान. आणि मग शिवालय प्रत्यक्ष महादेवाची पिंड पाहायला मिळते, ती समाधी. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग योग शिवालयात पाहायला मिळतो. म्हणून त्यांनी शिवालयात दर्शनाला जात असताना सगळ्यात आधी नंदीपर्यंत आपण जातो. मग नंदीच्या वृषणाला हात लावला जातो. उजवा हात त्याच्या वृषणाला लावतात आणि डाव्या हात त्यांनी 2 बोटं, हे जे अंगठा आणि अंगठा शेजारचं बोट त्याच्या शिंगावर ठेवलं जातं. मग त्याच्या शिंगाच्या मधून महादेवाची पिंड पाहिली जाते. याचा अर्थ काय होतो? वृषणाला हात लावणं म्हणजे सांगणं मी काम आवरलेलं आहे, आणि ती शिंगावर ठेवलेली बोटं म्हणजे क्रोध आणि लोभ आवरलेला आहे. काम, क्रोध, लोभ या तिघांना आवरून मी तुझं दर्शन घेतोय देवा, हे सांगायचं तात्पर्य. मग त्याच्यानंतर त्यांनी कासवाला नमस्कार, घंटानाद करून त्यांनी गणपतीला नमस्कार. बऱ्याच वेळेला देवतांच्या दर्शनाला जात असताना काही नियम असतात, ते सगळ्यांना माहीत नसतात. मग ते नियम अशाच माध्यमातून कळतात, कथा कीर्तनांच्या माध्यमातून. मग ते समजूनही घेतले पाहिजे, लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. मग आतमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर डायरेक्ट जाऊन नमस्कार करायचा नसतो. का बरं? नंदीकडे पाठ होते. नंदीकडे पाठ झाली की नंदी रुष्ट होतो, रात्रंदिवस देवाचं ध्यान करत असतो. मग त्याच्या ध्यानात आपण विक्षेप करायचा नाही. मग पलीकडच्या बाजून जर दर्शन घेतलं तर पार्वती ध्यान करत असते, मग तिला पण विक्षेप होऊ शकतो. मग पार्वतीकडे पण पाठ करायची नाही. मग नंदी आणि पार्वती सोडून मधल्या बाजूला त्यांनी थांबायचं, मग नमस्कार करायचा. नमस्कार करत असताना 1 हात त्यांनी शिवलिंगाला लावायचा
आणि मस्तक मात्र आपलं त्यांनी त्या खालच्या योनीवर अशा पद्धतीने टेकवायचं आणि अशा पद्धतीने भगवान शंकराला नमस्कार करायचा असतो. जाताना आधी असा आवाज करायचा असतो त्यांना प्रसन्न करण्याकरिता, कारण बोकडाचं मुख बसवलं होतं ना आपण, कालच कथा ऐकली त्या दक्षाला. म्हणून त्यांनी सासरी बुवांची फजिती झालेली भगवान शंकर त्यांनी पाहून हसले होते, म्हणून त्यांना प्रसन्न करण्याकरिता असं करावं लागतं. 5 वेळेला भगवान शंकराच्या समोर टाळी वाजवायची. ही 5 वेळेला टाळी का वाजवायची? भगवान शंकराला 5 मुख आहेत, पंचमुख असणारे भगवान शिव आहेत, म्हणून 5 मुखाच्या शिवाला त्यांनी जाग करायचं टाळी वाजून. आणि मग मी आलेलो आहे हे त्यांनी अशा पद्धतीने सांगायचं, मग अशा पद्धतीने दर्शन घ्यायचं. जर हे मस्तक आपण शिवलिंगावर टेकवणार असलो तर लक्षात ठेवा, तिथून पुढे त्यांनी महाराज आपण आपलं जीवन पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित केलं पाहिजे. जर आपल्याला डोकं पिंडीवर टेकवायचं असेल तर, आणि जर ते जमत नसेल तर मग खाली डोकं टेकवा. महत्वाची गोष्ट आहे ही. तुळस आपण गळ्यात घालतो की नाही, तुळशीची माळ, ही माळ गळ्यात घातल्यानंतर लोकांना वाटतं आम्ही माळ घातली. माळ घालणं नाही त्याचा अर्थ, ही माळ घालणं नाही, माळ आपण शरीरावर ठेवली. शरीरावर आपण माळ ठेवलेली आहे. जसं त्यांनी घरात तयार झालेल्या शिऱ्यावर आपण तुळशीचं पान ठेवतो आणि देवाला समर्पित करतो, देवाला म्हणतो देवा आता हे तुझा आहे, याचा स्वीकार कर. माळ गळ्यात घातली जात नाही, माळ शरीरावर ठेवली जाते आणि मग देवाला सांगितलं जातं देवा आजपर्यंत हे माझं शरीर मी प्रपंचाच्या कामाकरिता वापरत होतो, आता हे शरीर मी तुझ्या कामाकरिता समर्पित करतो, याचा अर्थ आहे माळ घालणं. लक्षात ठेवा मी काय सांगतो. आता मोघम माळा घालून काय उपयोग आहे, त्याचा अर्थ पण कळायला पाहिजे. देवाला समर्पित करायचं. तसं त्यांनी मस्तक समर्पित केलं. भगवान शिव त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले. त्याला 10 मुख अशा पद्धतीने देऊन टाकले, 10 शिरं त्यांनी देऊन टाकले महाराज. मग रावण अतिशय श्रेष्ठ आहे, बलाढ्य आहे. मग रावणाचं त्यांनी वर्णन केलं. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात वर्णन करून सांगितलं. इंद्रबारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सुधा पूजे ओसरी, विधी तेथ करी दळण कांडर. मोठ्या मोठ्या देवांची नावं घेतलीत महाराज. इंद्र त्यांनी त्याच्या समोर दरबारी आहे, म्हणजे त्या रावणाच्या दरबारामध्ये जो दरबारी त्यांनी गुणगान गाण्याकरिता असतात तसा इंद्र त्याचे गुणगान गाण्याकरिता आहे. चंद्र त्याच्यावर छत्र धरण्याकरिता आहे, चंद्राने त्या रावणाच्या डोक्यावर छत्र धरावं. यम त्याच्या घरी पाणी वाहण्याकरिता आहे, वायुदेव त्याच्या घरी झाडून येण्याकरिता आहे, आणि विधी म्हणजे ब्रह्मदेव त्याच्या घरी दळण कांडण करण्याकरिता आहे. ब्रह्मदेव दळण कांडण करतोय. एवढं रामाचं त्यांनी त्या रावणाचं वर्चस्व आहे महाराज. नाथांच्या बऱ्याच ओव्या आहेत. ते बोलले मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे. कानडे देव मैराळ म्हणजे खंडेश्वर, ते राक्षसांच्या दाड्या डोक्या करण्याकरिता आहेत. आरसा दावी जया पुढे तिचं रोकडे कडाडी. नवग्रहांची पिढा गाठी. जे नवग्रह आहेत ना, ज्यांना सगळे लोक घाबरतात, ते 9चे 9 ग्रह रावणानं त्यांनी पायऱ्यांच्या जागेवर त्यांनी बसवले होते. त्याच्या सिंहासनावर त्यांनी बसण्याकरिता जायला ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्याच नवग्रहांच्या केल्या होत्या, आणि ते 9चे 9 ग्रह पालथे घातले होते महाराज. त्यांच्या पाठीवर पाय देऊन अशा पद्धतीने चढत होता. ती रावणे घातली बांधवडी, पायी घालून या बेडी पायरी गुडी अडकविली. म्हणून त्यांनी विघ्न न राहू सगळे जया पुढे, तो गणेश होणी बापुढे, गाढवांचे कळप गाढे चोहकडे ओळीत असे. म्हणून गणपती बाप्पा त्याच्या घरी गाढव वळायला होते. गाढववळी गजानन, गाढववळी गजानन, गाढववळी गजानन, गाढववळी गजानन, सटवी